या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय, भाजप कार्यालय आणि मंत्र्यांच्या निवासस्थानांबाहेर तगडा बंदोबस्त ठेवलाय। अनेक ठिकाणी रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यात आले। मंत्रालय परिसरातही तगडा बंदोबस्त लावण्यात आलाय, कारण राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईत दाखल झालेले आहेत। मराठ्यांचा महासागर मंत्रालयाबाहेर येऊ शकतो, कारण आझाद मैदानात हे सर्व आंदोलक आहेत, त्यामुळेच तगडा बंदोबस्त इथे तैनात केलाय। ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली आणि अपडेट्स येतात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे। मराठा बांधव जे आहे मंत्रालय परिसरामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये किंवा मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानामध्ये येऊ नये या दृष्टीने जे आहे मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं दिसून येत आहे। मी आहे मंत्रालयाच्या परिसरामध्ये। आपण पाहू शकता मंत्रालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। इकडे सुद्धा व्हॅन जी आहे ती सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। टप्प्याटप्प्याने पोलीस बंदोबस्त जो ठेवण्यात आलेला आहे। साधारणपणे याच परिसरामध्ये 7 ते 8 किलोमीटरच्या परिसरामध्ये संपूर्ण बॅरिकेड्स जे लावण्यात आलेले आहे, मराठा बांधव जे मंत्रालय किंवा इतर परिसरामध्ये येऊ नये या दृष्टीने जे खबरदारी मुंबई पोलिसांकडून घेतली जात आहे। कारण मंत्रालय हे महत्त्वाचं मानलं जातं। याच परिसरामध्ये मराठा आंदोलन किंवा आपल्या मागण्यासाठी मंत्रालयामध्ये येऊ नये या दृष्टीने पोलिसांकडून खबरदारी घेताना दिसून येते। याच बाजूला शासकीय निवासस्थान आहेत, मंत्रालयाचे दालनं सुद्धा आहेत आणि मंत्रालयाचे निवासस्थान याच परिसरामध्ये आहेत। त्यामुळे या परिसरामध्ये कुठलाही मराठा बांधव आंदोलन करते या भागामध्ये आंदोलन करू नये, येऊ नये या दृष्टीने मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेताना दिसून येते। कॅमेरामन अरविंदसह विकास मिरगणे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।